कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान असाल. तर आम्ही चाललोय आग्र्याला. माझा ऑफिस मधला मित्र आहे, त्याचं लग्न आहे. सो आम्ही सर्व ऑफिसचे कलिग्ज विथ फॅमिली आग्र्याला जाणार आहोत आणि त्याचं लग्न अटेंड करून थोडं आग्रा एक्सप्लोर करणार आहोत आणि तसंच मथुराला पण आम्ही जाणार आहोत दुसऱ्या दिवशी. असा आमचा एक छोटासा टूर आहे, तर त्याचा आम्ही तुम्हाला अपडेट देऊच पुढे. हां, सचिन आणि ते त्यांचे मित्र सगळे सोबत जाणार होते, पण मग त्यांना वाटलं की एवढ्या लांब आपण जातोय लग्नासाठी, मग फॅमिलीला पण घेऊन जाऊ. तर जे सचिनचे दुसरे फ्रेंड आहेत त्यांचे पण वाईफ वगैरे म्हणजे फॅमिली येणार आहे. सो आमचा पण एक टूर होऊन जाईल. आम्ही काही महिन्यांपूर्वी दिल्लीला पण गेलो होतो, पण आम्हाला माहिती होतं पियुषचं लग्न असणार आहे पुढे, त्याच्यामुळे आम्ही आग्रा एक्सप्लोर नाही केलं. तेव्हा ते लग्नासाठीच ठेवलं, म्हणजे तेव्हा आमचं कव्हर होईल असं ठरलंच होतं. म्हणून आम्ही जेव्हा मागच्या वेळेस गेलो होतो तेव्हा दिल्ली, हरिद्वार, ऋषिकेश असं आम्ही कव्हर केलं होतं हा एरिया. तर आता आम्ही आग्रा एक्सप्लोर करणार आहे, मथुरा आणि वृंदावन पण करणार आहे. तर ते एक एक अपडेट्स तुम्हाला देऊच आम्ही. तर आमच्या बॅग्स वगैरे पॅक झालेल्या आहेत आणि रात्रीचे आता वाजलेत 3 ना, 4:30 वाजता आमची ट्रेन आहे. तर आणि उर्वी अजून झोपली आहे इकडे, तिला उठवते आता. आम्ही एकदम मस्त आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन मस्त रेडी, कारण उद्याचा पूर्ण दिवस आमच्या ट्रेनमध्येच जाणार आहे त्याच्यामुळे. तर देऊ एक अपडेट. आणि मथुरा वृंदावन करून आम्ही जेव्हा रिटर्न येऊ तेव्हा आम्ही कल्याणलाच उतरणार आहे मुंबईला, कारण की मग तिकडे माझ्या मम्मी पप्पांकडे जाऊन लग्नासाठी पण जायचं आहे. भावाचं पण लग्न आलं आहे, त्याच्यामुळे मोठी बॅग झाली. ॲक्च्युली आमचा 3 दिवसाचाच टूर आहे, पण मला तिकडून तसंच म्हणजे मथुरा वृंदावन करून लगेच कल्याणला जायचं आहे आणि तिकडून लगेच गावाला लग्नासाठी. त्याच्यामुळे थोडंसं जास्त आपलं झालं ना, बॅग जास्त झालं सामान लग्नासाठी लागतंच. आणि मी काही सामान असं इकडे पॅक पण करून ठेवलं आहे, जे की सचिन नंतर हळदीसाठी गावाला येणार आहे तेव्हा घेऊन येणार आहे. असं सगळं प्लॅन आहे. तर ठीक आहे, आता मी उर्वीला उठवते, तिला रेडी करते आणि लगेच आम्ही कॅब बुक करून स्टेशनसाठी निघू. तर आमच्या मॅडमला आत्ता जबरदस्ती झोपेतनं उठवलेलं आहे आणि तिचे केस विंचरणं चालू आहे. झाली ना मग झोप? केव्हाची झोपले ना तू? ॲक्च्युली ट्रेनचा वेळ पण असा अर्ध्यातून आहे ना, झोप पूर्ण काही साखर झोपेची वेळ आहे. हां, मग तू तर एक्साइटेड होती ना? चला आपण इकडेच ठेवून आपण चाललो. ओके, तर 3:15 वाजलेत आणि आम्ही आता खाली निघालोय. कॅब 2 मिनिटमध्ये येतच होती, तर म्हटलं तोपर्यंत खाली जाऊन आपण उभं राहूया. तर आज आहे 19 एप्रिल आणि 19 एप्रिलची आमची पूर्ण दिवस आमचा ट्रेनमध्येच जाणार होता. 20-21 असं आम्ही फिरणार होतो आणि लग्न वगैरे अटेंड करणार होतो आणि 22ला रिटर्न. असं 22ला मी कल्याणलाच उतरून मग 23, 24, 25 राहून मग लगेच आम्हाला 25ला गावाला निघायचं, असं सगळं प्लॅन होतं. कारण 2 मेला आशूचं लग्न होतं. असं सगळं एकदम टाईट शेड्यूल होतं आमचं. तर ठीक आहे, असो. ट्रेन आमची 4:30 वाजता होती, गोवा एक्सप्रेस, निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस असं नाव होतं. इकडून आमच्या घरापासून पुणे रेल्वे स्टेशन हार्डली 9 ते 10 किलोमीटर आहे. 15-20 मिनटात आम्ही पोहोचलो असतो, पण 1 तास आधीच निघालो म्हणजे उशीर किंवा लास्ट मोमेंटला घाई नको व्हायला. आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट, आम्ही ज्यांच्यासोबत प्रवास करणार होतो त्यापैकी सगळे माझ्यासाठी तरी अननोन होते. म्हणजे सचिनचे जे कलिग्स होते त्यांचं मी फोटोज मध्ये बघितलंच होतं, माहिती होतं, म्हणजे फोटोमधून मी ओळखत होती. त्यांच्या वाईफसुद्धा येणार होत्या, त्या आता आम्ही फर्स्ट टाईम भेटणार होतो. त्यासुद्धा म्हणजे त्यांनासुद्धा मी अननोनच होती असं. पण नंतर पुढे प्रवासात काही वाटलं नाही, खूप छान आमची फ्रेंडशिप झाली. तर असं आम्ही एकूण 8 जण होतो. 3 कपल्स होते आणि एक बॅचलर सचिनचा फ्रेंड होता आणि एक मॅरिडच होता, बट त्याच्या वाईफला काहीतरी काम होतं. सो ते भैया एकटेच आले, त्यांची वाईफ नाही आली. असं टोटल आम्ही 8 जणांचा ग्रुप होता. आम्ही असं जाणार होतो पियुषच्या लग्नासाठी. उर्वीला मी लवकरच झोपवलं होतं रात्री 10 वाजता आणि 3 वाजता निघायचं असं ठरलं होतं. त्याच्यामुळे तिची 3-4 तासाची 4-5 तासाची काही का असत नाही झोप थोडीफार झालेली होती, पण तिचं इकडे पाय दुखत होता असं ती सारखी म्हणत होती. गणपती बाप्पा मंगलमूर्ती.
तर अशा प्रकारे आमची प्रवासाला इकडूनच सुरुवात झालेली आहे. असं लग्नाला कोणाच्या आउट ऑफ स्टेट जाणं हेच खूप एक्सायटेड होतं आमच्यासाठी. म्हणजे मी तरी कधी एवढं लांब कोणाच्या लग्नासाठी गेली नव्हती. तर लग्नासाठी जाणार म्हणून मग आम्ही असं छोटंसं टूर पण प्लॅन केला 2 दिवसाचा फक्त. आणि 3 महिन्यापूर्वी सचिनला कंटिन्यू 5 दिवस सुट्ट्या होत्या, तेव्हा आम्ही दिल्ली एक्सप्लोर केलं होतं. तेव्हा मुद्दाम आम्ही, आणि दिल्लीपासून आग्रा खूप जवळ आहे, मुद्दाम आग्र्याला गेलो नाही कारण की पियुष आग्र्यामध्येच राहतो आणि त्याचं लग्न येणारच होतं. त्याच्यामुळे हा आग्र्याचा प्लॅन आम्ही नंतरसाठी ठेवला आणि आज फायनली तो दिवस आलेला आहे. उर्वी, झोप नाही झाली अजून? चंबुडी आमचे बॅग्स. आणि आम्ही इकडे सचिनच्या फ्रेंड्सची वाट बघत होतो, जे की एक एक येत होते. आम्ही पोहोचलो स्टेशनला. झाली झोप? फ्रेश वाटते. पाय दुखतोय, माझ्या माऊचा पाय दुखतोय. तर आम्ही पोहोचलो स्टेशनला. आता सचिनचे एक मित्र येतील. त्यात पहिले आम्हीच पोहोचलो ना उर्वी? हो, आम्ही त्यांच्या पहिले पोहोचलो. एक्साइटेड आहे ना तू? आणि हे आमचे प्रशांत भाऊ आलेले आहेत. आओ हे भाऊ, गुड नाईट. गुड मॉर्निंग परे. गुड मॉर्निंग. तर ट्रेनचा टाईम हा असा ऑड असल्यामुळे सकाळी 4:30ची होती ट्रेन, त्याच्यामुळे रात्रभर तर काही आम्ही झोपलो नाही. पण सकाळी पहाटे गाडीत बसल्यावर पण काही विशेष झोप नाही आली. आणि उर्वी झोपली होती परत ट्रेनमध्ये, पण ती लवकर उठली, त्याच्यामुळे मग मी पण उठून गेली. सकाळी 10 वाजताच मी उठली. आणि इकडे मनमाड जंक्शनला सचिनचा एक फ्रेंड होता जो जॉईन होणार होता इकडेच, तर त्याच्यामुळे ते भैयासुद्धा आले होते, जयेश भैया. हे जी उर्वी झोपली आहे एका सेपरेट सीटवर, ते जयेश भैयांचंच होतं, जे की ते नंतर जॉईन होणार होते, त्याच्यामुळे उर्वीला ते त्यांचं सीट यूज करता आलं. हॅलो. तर आम्ही आता मनमाड स्टेशनला पोहोचलोय. येस, आम्ही आज रात्रीला पोहोचलो. झोपच नाही आली नीट विशेष. तुला आली? तुझी घरीच झाली होती झोप अर्धी. आज ना सगळ्यात पहिले तुम्ही बघितलंच असे फर्स्ट व्हिडिओ मध्ये, सगळ्यात पहिले तर मीच उठली होती. मम्मी तेव्हा झोपलेली होती. जेव्हा मी उठली तेव्हा पप्पा थोडेसे जागी होते. तेव्हा पप्पांनी मम्माला उठवलं. आता 10:15 वाजले. 10:30ला निघेल ट्रेन मनमाड जंक्शन. आणि मग कुठे पोहोचेल? मनमाडमधून आपल्याला आग्र्याला उतरायचं लास्ट स्टेशन. सगळे बाकीचे जे सचिनचे फ्रेंड वगैरे आहेत ते झोपले होते. काही झोपले, काही जागी आहे. काही म्हणजे एकच फ्रेंड उठलाय डायरीचा, बाकी सगळे झोपले. आणि दुसरे फ्रेंड पण फायनली डॅडीचे आलेच आहे. आणि एक मित्र आता इथे मनमाड जंक्शनला जॉईन झाला. चहा पिला इथे मस्त. 2दा चहा पिली, एक सकाळी आणि एक आता. आणि राईस मध्ये मीठ जास्त आहे याच्यात. अशा प्रकारे आम्ही खूप टेस्टी जेवण जेवलेलो आहे. प्लेटमध्ये एकदम पनीर, डबल अंड्याचा ऑमलेट आणि एवढी क्वांटिटी होती की उरलंय.
तर इकडे ना यांनी कोणत्या तरी एका स्टेशनला स्टॉप होता, तिथून पुलाव घेतला, कारण ट्रेनचं जेवण काही विशेष नसतं त्याच्यामुळे पुलाव आणि ब्रेड ऑमलेट वगैरे असं काहीतरी घेतलं होतं. तर पण त्यातही मीठ जास्त होतं पुलावमध्ये आणि ब्रेड ऑमलेटमध्ये डबल ब्रेडमध्ये एका अंड्याचं ऑमलेट असं त्यांनी दिलं होतं. ठीक आहे, पण काही ॲडजस्ट करून आम्ही लंच कंप्लीट केलं आणि असं बाहेर मस्त सीन बघत आम्ही आमची जर्नी एन्जॉय करत होतो. हे बॉईज सगळे कार्ड खेळत होते, मस्त पत्ते खेळत होते आणि आम्ही गर्ल्स गप्पा मारत होतो मस्त आणि काही मेमरीज बनवत होतो. खूप छान आम्ही ही ट्रेनची जर्नी खूप एन्जॉय केली, खूप गप्पा मारल्या आणि आम्ही गर्ल्स म्हणजे लेडीज आम्ही एवढं फ्रेंडली झालो की असं वाटलंच नाही आम्ही फर्स्ट टाईम भेटलो आहे. आणि उर्वीचं खाली जाणं वर येणं असं तिला ट्रेनमध्ये खूप आवडतं, तर ते तिचं खेळणं चालूच होतं. अशी आम्ही ट्रेनची जर्नी खूप छान अशी एन्जॉय करत जात होतो, काही गप्पा मारत जोक्स मारत. खूप छान मजा आली आणि दुपारचं जेवण असंच आम्ही टाईमपास केल्यामुळे म्हणजे काही विशेष कोणाचं पोट नव्हतं भरलं. त्याच्यामुळे एक सचिनचा फ्रेंड होता शुक्ला भैया, त्यांच्या मम्मीने म्हणजे त्यांचं जे गाव आहे ते मध्ये रस्त्यातच लागतं, तर तिथे त्या स्टेशनला थांबून त्यांनी म्हणजे त्यांच्या मम्मीने डब्बा दिला. एवढा सुंदर होता तो डब्बा, पूर्ण भरली वांगी, चपाती असं सगळं म्हणजे फरसाण लिटरली कांदा लिंबू याच्या सकट त्यांनी दिलेलं होतं. खूप छान असं म्हणजे रात्रीचं जेवण खूप छान झालं. मग ते ऑरेंज टी शर्टवाले जे भैया आहेत शुक्लाजी, त्यांच्या आईने पाठवलं होता हा डब्बा. म्हणजे एका स्टेशनला स्टॉप होता, तिथे उतरून ह्यांनी कलेक्ट केला शुक्लाजींनी. त्यांच्या आईशीसुद्धा त्यांची भेट झाली. लिटरली एकदम बारीक गोष्टींचा त्यांनी विचार करून सगळा डब्बा दिला. लिटरली पाण्याच्या बाटल्या, प्लेट्स खाण्यासाठी, एक कैरीचा आचार, असं सगळं काय काय त्यांनी दिलं होतं. खूप मस्त. थँक्यू शुक्लाजी. मेरा एंट्री अलग रहेगा इधर से आमचा हे इकडं. तर घरचा डबा असल्यामुळे आम्ही एकदम पोटभर जेवलो आणि जेवण करून थोड्या वेळाने झोपून गेलो, कारण नेक्स्ट डे अर्ली मॉर्निंग आमची ट्रेन आग्र्याला उतरणार होती आणि ट्रेनमध्येच पूर्ण वेळ आराम होणार होता. त्याच्यामुळे आमचा असं प्लॅन होता की अर्ली मॉर्निंगला आपण ताजमहलला जाऊ करून. म्हणजे मॉर्निंगला जेव्हा आम्ही उतरू आग्र्याला तर रूमवर जाऊन पटकन फ्रेश होऊन सगळ्यांनी रेडी होऊन सनराईज बघण्यासाठी किंवा म्हणजे काही गर्दी नसते ताजमहलमध्ये बघायला, तर ते बघायला जाऊ असं आम्ही सगळं ठरवलं होतं. पण अनफॉर्च्युनेटली आमची ट्रेनच खूप लेट झाली. ट्रेन रात्री 3 वाजताच पोहोचणार होती, पण ट्रेन लिटरली 2 तास लेट झाली. ती 5 वाजता पोहोचली. त्याच्यामुळे सगळं शेड्यूल आमचं पुढे पोस्टपोन झालं, कारण रूमवर पोचायला आणि सगळ्यांना फ्रेश व्हायलाच वेळ लागणार होता. त्याच्यामुळे आम्हाला ताजमहलला पुढे खूप लेट झालं. ते पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच. तर अशा प्रकारे आम्ही आग्रा जंक्शनला आम्ही उतरलो. आणि बेस्ट पार्ट म्हणजे मी व्लॉगिंग करते असं सगळ्यांना समजलं, त्याच्यामुळे सगळे एक व्हिडिओ कॅप्चर करत होते. सचिनचे फ्रेंडसुद्धा. तो सचिनच्या एका मित्राने हा व्हिडिओसुद्धा कॅप्चर केला. मी ट्रेनमधून उतरताना घेत होती शॉट, पण ते भैया लवकर उतरले खाली, त्याच्यामुळे त्यांनीसुद्धा आमचा उतरताना क्लिप घेतली. आणि ट्रेनमधून खाली उतरल्या प्लॅटफॉर्मच्या इथेच असे मिलिटरीचे टँक लावलेले होते, तर ते पण बघायला आम्ही 5 मिनटं थांबलो. खूप छान वाटत होतं ते पण. आणि ते बघून झाल्यावर लगेच आम्ही निघालो रूमवर जायला. आणि ही काही क्लिप्स आहेत जी आम्ही स्टेशनच्या बाहेरून रूमवर जाताना काढली होती.
तर आता रूमवर पोचल्यावर प्रॉब्लेम हा एकच होता की आम्हाला 2च रूम्स मिळणार होते, कारण की अर्ली चेक इन होणार होतं, लवकर चेक इन आमचं 9 वाजेच्या नंतर जर चेक इन झालं असतं तर प्रत्येकाला वेगवेगळ्या रूम्स होत्या ज्या की आम्हाला 9 वाजेनंतर मिळणार होत्या, पण 9 वाजेच्या आत आम्हाला 2च रूम सध्या अवेलेबल होत्या. सो 2 रूममध्येच आम्हाला ॲडजस्ट करायचं होतं. तर 1 रूम बॉईजनी आणि 1 रूम गर्ल्सनी असं घ्यायचं ठरवलं आणि ॲटलिस्ट 7 वाजेपर्यंत सगळे आवरून रेडी होऊ, आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन रेडी होऊ असं आम्ही टार्गेट ठेवलं होतं. तर बघू आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये की काय कसं पुढे आम्ही काय काय केलं ते सगळं. तुम्हाला जर आमच्या जर्नीचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि प्लीज स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट ब्लॉग. आणि ही आमची अशी रूम होती जी आम्ही गर्ल्सने घेतली होती. हॅलो, तर आम्ही आता पोहोचलो हॉटेलला आणि सध्या आणि आज ट्रेन पण खूप लेट झाली. 3 वाजता जी पोहोचणार होती ट्रेन 5 वाजल्या पोहोचायला, त्याच्यामुळे सगळं शेड्यूल आमचं पुढे पुढे शिफ्ट झालं आहे. 6 वाजता आम्हाला ताजमहलला निघायचं होतं, पण आम्हाला 6 ते इथे रूमवर पोहोचायलाच वाजले, त्याच्यामुळे आवरायला पण उशीर होतं आहे. असं सगळं आहे. तर आता आम्ही सगळे रेडी होऊन, उर्वीला मी केलं आहे रेडी. आता माझी फ्रेंड एक आहे ती आंघोळ करते, म्हणजे ते फ्रेश वगैरे सगळे एक एक होतं आहे. तर आता सगळं पुढचं जे आजचं जे शेड्यूल आहे, जे आम्ही फिरणार आहे ते सगळं मी पुढच्या ब्लॉगमध्ये कवर अप करेन. तर कारण की एकाच ब्लॉगमध्ये हे सगळं केलं तर खूप मोठा होऊन जाईल ब्लॉग, त्याच्यामुळे. आणि आज लग्न वगैरे सगळे, आज फिरणार पण आहे दिवसभर, संध्याकाळी लग्न आहे, असं सगळं आहे प्लॅन. तर ठीक आहे. आणि आता आम्हाला 2च रूम मिळाल्या. 9 वाजता चेक इन होणार आहे, त्याच्यामुळे आम्हाला 2 रूममध्येच ॲडजस्ट करावं लागलं. त्याच्यामुळे बॉईज जे आहेत जे सगळे ते एका रूममध्ये आणि आम्ही सगळे एका रूममध्ये असं सगळं आहे, त्याच्यामुळे आवरायला थोडा वेळ लागतो आहे. पूर्वी मस्त रेडी होऊन तिचं सगळं आवरलं आहे. आता मी पण रेडी होते, भेटूया. ठीक आहे, बाय.